हॅलो नमस्कार मित्रमैत्रीण. आज हलवा मच्छी फ्राय करायची ठरवली. आज शुक्रवार आहे आणि मस्त की मच्छी भेटली. हलवा मच्छी छान भेटली. त्याचे तुकडे करून घेतले, स्वच्छ करून घेतलेले, हळद मीठ हिंग धणे पावडर घेतलेले, लसूण घेतलेलं आहे आणि मस्त हे मग काळा वाटण घेतलेलं. त्याच्यामध्ये मी कसं तेलामध्ये छानपैकी लसूण टाकणार आहे तव्यावर. मस्त की लसूण फ्राय करायचं आहे आणि रव्यामध्ये सगळे मसाले मिक्स करून घेतलेले, म्हणजे त्या मच्छीला चव कुरकुरीतपणा येण्यासाठी छानपैकी. आता सगळे मसाले आपण मच्छीला लावून घेणार आहोत. कोकमचा अगळ लावून घेणार आहोत. हळद मीठ हिंग आणि मसाला छान लावून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचं. मग हिरवं वाटण किंवा काळं वाटण जसं तुमच्याकडे असेल ते वाटण लावू शकता. तर माझ्याकडे काळं वाटण मी तेच लावलेलं आहे. तर कोकमचं अगळ लावून घेतलेलं, सगळं छान मिक्स करून घेतले, मॅरिनेट करून घेतले छानपैकी. मच्छीला सगळा मसाला लावून घेतलेले, सगळी चटणी वगैरे लावून घेतले आणि छानपैकी बघा रव्यामध्ये घोळून घ्यायच्या. तर रव्यामध्ये आपण हळद मीठ मसाला टाकून घेतलेला आहे, त्यामुळे चव एकदम छान लागते. आणि मस्त चटणी म्हणजे वाटण लावून घेतलेलं. आता छानपैकी झालेलं आहे मिक्स, सगळं एकजीव झालेलं. आणि आता छान रव्याच्या ह्याच्यामध्ये घोळून घ्यायचे आणि तव्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये लसूण टाकून मस्त फ्राय करून घ्यायचे. रव्यामध्ये घोळलेले तुकडे एकदम कडक आणि छान होते. अशा पद्धतीचे एकदा करून बघा. छान मच्छीला वासही येत नाही आणि सुंदर मच्छी कडक अशी व्यवस्थित होते आणि मच्छी खायलाही मजा येते. चला तर मस्त की आता इथं बघा छानपैकी मस्त रव्याच्या तुकड्या म्हणजे मस्त रव्यामध्ये घोळून घेतलेले आहेत आणि इथे छानपैकी हलवा मच्छी फ्राय झालेली आहे. आता थोडीशी हलवा मच्छी गरम असते, पण काही काना आवडत असेल तर नक्कीच करून बघा. छान अशी मस्त हलवा मच्छी फ्राय झालेली आहे. इथे छान भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे. अशी कुरकुरीत हलवा मच्छी फ्राय मस्त भाकरीबरोबर भाताबरोबर एक नंबर लागते. चपातीबरोबरही छान लागते. आता आमच्या गावाकडे भाकरी केल्या जातात, चपातीबरोबरही छान लागते. करून बघा. मस्त भरपूर सारी कोथिंबीर टाकायची, हलवा मच्छीची तुकडी छान फ्राय झाली. साध्या सिंपल रेसिपी असतात. आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बरं का. पुन्हा भेटू नका. तोपर्यंत बाय बाय. मग या खायला हलवा मच्छी फ्राय केली होती आणि मस्त तुकडीचा रसाही केला होता. नक्कीच सांगा कमेंट करून तुम्हाला आवडली काही मच्छी. पुन्हा भेटूया. बाय बाय.